गेल्या 15 ते 20 दिवसापूर्वी आम्ही कुडा पोलीस स्टेशनला शिवसेनेच्या वतीने एक निवेदन दिलं होतं की कुडा शहरामध्ये जे वाढते अपप्रकार आहेत त्यांना रोखण्यासाठी कुडा शहरामध्ये ठिकठिकाणी CCTV लावा. जिल्हा AI झाला, पण कुडा शहरामध्ये वाढतं चोऱ्यांचे प्रकार आणि हे चाललेले अपप्रकार याला कुठेतरी बंदोबस्त मिळावा यासाठी कुडा शहरामध्ये CCTV असणं आवश्यक आहे. आणि ह्या आमच्या मागणीला प्रशासनातर्फे केराची टोपली दाखवण्यात आली. निश्चितच इथे लहान मुलं खेळायला येतात आणि या ठिकाणी आपण बघितलं तर नुसत्या बाटल्या नसून त्या बाटल्या फोडण्यात आलेल्या आहेत. उद्या कोणाला जखम झाली किंवा इजा झाली तर ह्याला जबाबदार कोण? येत्या काही दिवसामध्ये कुडा शहरात CCTV नाही लागले तर कुडा पोलीस स्टेशनच्या समोर शिवसेनेच्या माध्यमातून ठिय्या आंदोलन आम्ही निश्चितच करू. दरवर्षी आम्ही प्रिन्स कोर्ट समादेवी कल्लेश्वर मित्र मंडळ म्हणून आम्ही स्पर्धा भरवतो या ग्राउंडवर, आणि त्या ग्राउंडवर भरवताना या ग्राउंडचा मेंटेनन्स सुद्धा आम्ही स्वतः करतो. आणि तो मेंटेनन्स करतेवेळी JCP लावून वगैरे जे साफसफाई करतो त्यावेळी आम्हाला इथं असंख्य बाटल्या, म्हणजे बिअरच्या बाटल्या, दारू क्वार्टर्सच्या बाटल्या आम्हाला इथं मिळतात. आणि ते इथं डंपर लावून इथंच दारू पितात, इथंच बाटल्या टाकतात. यावर कुठेतरी शासनाने त्याच्यावर निर्बंध, आळा घालायला पाहिजे. आणि जे कोण हे करतात, आणि हे जर बंद व्हायला पाहिजे तर इथं मोठे कॅमेरे, म्हणजे ज्याची कार्यक्षमता 200 मीटर 300 मीटर आहे, आणि लाईटची व्यवस्था व्हायला पाहिजे, तरच हे जे काय दारू आणि हे जे काय प्रकार इथं जे होत आहेत ते बंद होतील, अन्यथा बंद होणार नाही. त्याच्यामुळे शासनाने ह्याच्यावर त्वरित लक्ष घालून हे कुठेतरी थांबायला पाहिजे, बंद व्हायला पाहिजे. नाहीतर आज दारू प्यायचे हे प्रकार होतात, उद्या अन्य काहीतरी प्रकार इथं होण्याची शक्यता आहे, म्हणजे ते होणारच. त्यामुळे वेळीच शासनाने सावध राहून यावर लक्ष घालायला पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.